everybody, it's me Funky Rahul back in again with a new video baby. So आज का वीडियो बहुत ही अलग होने वाला है क्योंकि हम लोग जा रहे हैं कोकण जंगम के गांव। मेरा दोस्त है जंगम जो कि शिमगा है उधर, तो वहाँ पे रहता है शिमगा जो कि ऑलमोस्ट कल रहने वाला है, जो कि हम लोग 6 घंटे में उतना कवर भी करना है। तो मेरे आगे की कमेंट्री करेगा मेरा भाई प्रथमेश प्रेम मध्ये। हाँ, सो व्हाट्स अप एवरीबॉडी, आई एम प्रथमेश, आई एम फंकी ब्रदर। तो हम लोग जा रहे हैं शिमगा खेड़, 450 किलोमीटर दूर हम लोग शिमगा सेलिब्रेट करने जा रहे हैं। ये होली के बाद ही होता है एंड उसको एंजॉय करेंगे एंड सेलिब्रेट करेंगे। इसी के ऊपर हम लोग अपना ब्लॉग बना रहे हैं। तो गाइस मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। तो 30 और 40 किलोमीटर के लगभग हम लोग ने गाड़ी चलाते हैं एंड उसके बाद यहाँ पे रुके। मेरे पीछे है अतः कुछ, वहाँ पे चाय पीते हैं एंड उसके बाद निकलते हैं मानगांव के लिए। तो स्टे ट्यून्ड। तो रात को निकले थे 1:20 को, हम लोग यहाँ पे टच हुए 7:20 को। बहुत ही सही रहा ट्रैवलिंग और हम लोग ने 6 घंटे में ऑलमोस्ट 200 किलोमीटर काटा, जो कि अनअवेलेबल था एंड अनबिलीवेबल भी था। तो ड्यूड इसके आगे की कॉमेंट्री मराठी में रहेगी। तर मित्रांनो सॉरी मी मराठीमध्ये बोलत आहे, पण इथे मराठी बोललं तर खूपच चांगलं वाटेल म्हणून मी मराठी बोललो आहे। आणि आपण आहोत कोकणामध्ये ड्यूड। कोकणची तुम्ही पालखी नाही बघितली तर काय बघितले, तर याच्या पुढची कमेंट्री माझा मित्र करेल जो की आहे प्रथमेश। मी राहायला इथे पाठी थांबलोय, माझा मित्र आहे SJ, त्याचंच गाव आहे मोवाने करणं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पुढची कमेंट्री माझा मित्र प्रथमेश करण। तो हे सर्व मित्रमंडळांनो, आम्ही सकाळी म्हणजे रात्रीचे आम्ही 1 वाजता निघून आम्ही पहाटे इथे 7:20 पोहोचलो आहोत। आमचा आहे ना प्रवास खूप सुखाचा होता आणि खूप आम्ही म्हणजे ना मस्ती केली, हे केलं आम्ही खूप जागा थांबून नाश्ता केला। आणि आता आम्ही माझा मित्र सौरभ जंगम ह्याच्या गावी पोहोचलो आहे। आता तो तुम्हाला पुढचा सांगेल। खूप आनंद वाटतोय मला कोकणामध्ये यायला, पूर्ण मन भरलंय माझं। आता मित्रांना फिरवायला आणलंय तर बघूया त्यांना कसं एन्जॉय करता येते, बघूया। जंगम तुमचं गाव कोणतं? गाव जरा मोहाणे गाव माझं आहे। मी पहिल्यांदा प्रथमेश माझ्या गावाला आलाय, बघूया आता सहभाग करता। तुमचं घर कोणतं दाखवा जरा। तो बघा आमचं घर खूप मस्त बनवलंय।
आता थोड्या वेळाने आमच्या घरी म्हणजे जंगमच्या घरी पालखी येणार आहे आणि आम्ही त्याचे दर्शन करणार आहोत आणि आमच्या देवांना आम्ही आमचे गाराने गाणार आहोत आणि देवाचा आशीर्वाद घेणार आहोत. कसं झालं दर्शन आपलं, कसं झालं? असा रघुवीर माने काका आमच्या घरी आली ती पालखी आत्ताच आगमन झालं होतं. थोड्या आता नाणे समीकडे काय ह्याच रोडने केली एकदम मस्त, एकदम असा आनंदी आनंद. कोकणात या खाली तुम्ही सर्वांनी बघत असे काही मस्त एकदम. तर हा आहे जंगम. आता हे तुम्हाला पुढचं सर्व सांगतील. आता इथून आम्ही आमच्या घरतून पालखी येऊन स्थानापन्न घेऊन आम्ही आमचं गारणा घेऊन देवाला हातपाय जोडून नमस्कार करून सगळं झालेलं आहे. मी जगन्नाथ रामचंद्र जंगम, मोहाणे जंगमवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. क्या बात आहे. हा, आणि आपलं मोहन गाव ना. आणि तुम्ही मोहाणे गाव खेड मध्ये सौरभ जंगमचे ते पप्पा. येस काय येस जंगम SJ येस SJ आणि SR. क्या बात आहे. चला चला नवीन प्लॉट मध्ये जाऊ. पण आमचं घर आहे कोणतं हे रेडवॉल? हे जुनं घर आमचं. हे जुनं घर आहे तुमचं? जुनं घर आमचं ते. पण आम्ही काय माहिती काय, आम्ही ह्या घरात लहान मुलं ह्या घरात जातात. हा. ह्या घरामध्ये आई बाप माझे घरामध्ये झाले. समजलं काय? हे पहिलं, हे दुसरं, आता मी बांधले ते वरचं तिसरं. अच्छा, ते सर्व तुमचंच घर आहे काय? हा हा हे हा आपले नातेवाईक आहे का इथे इथे राहायला? नाही, माझे काका इथे आहेत. काकाचा मुलगा आहे, माझी काकू आहे. अरे वा, काय वाटत आहे. ते हे मुंबईहून आलं काय तिथे राहणार तुम्ही, आम्ही दुसरं बनतो. अच्छा. आता असं आहे, ही सर्व प्रॉपर्टी आमचीच आहे. तो तिकडचा घर 1 2 आता मी बांधले 3. जंगमवाडी म्हणून घेतलं. क्या बात आहे. कसं आहे, हे आमचं कुलदैवत. हे कुलदैवत, इथं आमचा कुलदैवत आहे. वाडी पूर्ण जंगमवाडीचं मंदिर आहे इथे. आणि हे जे खालती बांधलंय ते हा हे शंकरचं मंदिर आहे. शंकराचं म्हणते. अरे वा, क्या बात आहे. आता आपण ना काय माहिती काय, तर ह्या रस्त्याला खाली जायचं. ठीक आहे. हा, आपली काजू झाडं लावली तर आपण अरे बघायचं क्या बात आहे. कोकणामध्ये. चला मग जाऊया. चला या. होतं इथे, पण हे रस्ता माहिती काय, आम्ही दोघांनी भाऊ संतोष जंगम, जगन्नाथ जंगम, म्हणजे पुन्हा असा रस्ता काढलेला आहे आणि हा असा प्लॉट बनवलेला आहे काजूचा. काजू आंबा जरा बागल घालायला. हा या या तो प्लॉट बनवलेला आहे. फक्त अजून JCB आणलेली आहे. इथे काय दुसरं घर येणार आहे? हॉज आहे तिथं, होळी आहे आपल्या जंगमवाडीची. त्याच्यानंतर आम्ही ही आता टाकी लावली 5,000 लिटरची टाकी. बापरे, 5,000. तर ती इथून आपण असं आता 150 झाडं काढतो काजूची. 150 150 150. हा 150 काजूची झाडं होती बघा. आणि इथे काय काम करणार आहे हो तुम्ही? इथे आम्ही काजू लावणार सर्व. काजू परत? हा हो काजू. हो सर्व काजूंचे. आपलं काजूसाठी फेमस आहे का? हा काजू. इथं मग ही पाकी काढून लावलं, पाणी टाकी लावली. आणि हे कुंपण केलेलं हे खाली गावाचं कुंपण असं तसं केलेलं आहे. आम्ही ते पैसे जातो घालून ते केलेलं आहे. हे आता हे इथे काय तो हे आता काढायचं आहे हो. आणि मी जातो तुमच्या असं पाय टाकायचं. अरे क्या, बघा नाही का, आरामात आरामात आरामात. हे आता काजू आले कसं पूर्ण 150 काजू आहे. 150 हा प्लॉट कसं आहे आता पूर्ण प्लॉट आहे. समजलं काय, हे काजू आहे हे जापडीतून आणलेलं आहे.
त्याला पाण्याचा एवढी बरोबर केलेली आहे. की काजू तुम्ही विकत आणता की पहिल्यापासूनच? मला लिंक बांधलेली आहे, याचं लावलेले आहे. आता हे 2 वर्षाचे आहेत. आता हा 3रा वर्ष आहे. 2 वर्षाची आता पण लावले काजू. काय काय किती टाइम लागतो काजू प्रॉपर एकदम प्रॉपर उगवायला? काजू तर पुरा आपल्या काजूचा आहे. नाही किती टाइम लागतो प्रॉपर काजू आपलं बाहेर यायला? 5 वर्ष. 5 वर्ष. तुम्हाला काजूची बी आपण आता पण आले, पण एक दुसरी बी आलेली आहे काजूची बी, ती पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही असं कष्ट करा, काय मेहनत करा, तुम्हाला भरपूर फायदा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही गावी किती दिवस असता आणि घरी किती दिवस असतात? तुम्ही 4 वगैरे गावी असतो 4 वेळ. 4 वेळा. हा, शनिवारी बसणार, बच्चे अंदर पकडणार, रात्री सकाळी काम करत 4:30 वाजता पण निघून जाणार मुंबई गोरेगाव. बापरे, तुमचा तर खूपच जगतीचा प्रवास आहे. सांगतो शेड्यूल आहे. हे बघा, हे बघा, काजू झाल्यामध्ये किती आहे. आता हे बघा, हे काजू झाडाला बघून आले आहे. हे बघा, आता ह्याच्यावर काजूच्या बिया येतील, असं आहे. अरे खूप छान. हा, आता हे बघा, एक बस करून आले. सिंचन केलेलं आहे, पाणीचं चालू केलं का एकदम पाणी एकदम प्रॉपर प्रत्येकाला. आता गारे केलेले आहेत, सर्व काय एकदम असं आहे. आणि तुम्हाला काय बोलायचं, पूर्ण एक टनला घडवलेली आहे. आपले किती एकरची जमीन आहे ऑलमोस्ट ही सर्व मिळून? ही एकरची जमीन आहे, 5 एकर. 5 एकर आपलंच म्हणजे? हा, हे क्या? आता काय माहिती गावाला असं गुंट बोलतात, हे बोलतात, असं बोलतात, असं आहे. आणि ह्याच्या पुढे आम्ही दुसरी खाली जागा घेतलेली आहे. जागा घेतली आहे अजून एक नवीन? क्या बात आहे. त्याच्या खाली पूर्ण JCB लावून पूर्ण प्लॉट केलेले आहेत, पूर्ण प्लॉट नदीच्या बाजूला. पार्टी कधी देतात त्यांना नवीन प्लॉटची? नवीन प्लॉट देत पार्टी हवीया. या तुम्ही पाठी देणार, असं आहे. आता आपण नवीन प्लॅटवर जाऊया काय? हो चला. तुमचं एकदा इंट्रोडक्शन देता का? तुम्ही कोण? मी जगन्नाथ रामचंद्र जंगम, मोहाणे जंगमवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. क्या बात आहे. हा, आणि आपलं मोहन गाव ना? आणि तुम्ही मोहाणे गाव खेड मध्ये. सौरभ जंगमचे ते पप्पा? SR काय SR जंगम, SJ आणि SR. क्या बात आहे. चला नवीन प्लॉट मार्केट जाऊ. हा असा आलाय. हा पूर्ण प्लॉट आहे ना, नदीपर्यंत गेला. हे बघा, खाली नदी बघा, पूर्ण हिला जगबुडी बोलतात, असं आहे. हो, जगबुडी म्हणजे एका काळांतरी गाव असं जग बुडत होतं असं म्हणतात, असं आहे ते. खूपच छान बनवलं मित्रांनो, खूपच छान आपले कॉमेंट्री देतात आहे आपले SJ चे पप्पा. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे टप्पा ह्याच्या वरती टप्पा आहे ना, त्याच्याकडे पाणी येतो पूर्ण एकदम. पण त्याच्यामध्ये किती पाणी असतो. तुम्ही गणपतीला आम्ही आलो तर आम्ही करायचं काय, हे इथून तर तिकडे जाणार असं आमचा मी आणि माझा भाऊ दोघे जण आम्ही असं आहे ना, पार करणार असं आहे गणपतीला. म्हणजे पाणी इथपर्यंत असतं असं बोलतात का तुम्ही? आणि पोहून तिथपर्यंत जाता? नाही, पाणी वरती पण असतं पावसामध्ये. तर लग्न पाहिजे मोटर लावले, मोटरने पाणी झाले घरात, असं आहे. तो ह्या शेरनी बोलतात. ह्या जर मुंबई झाल्या एवढे पैसे भेटतील ना आपल्याला तर काय सांगायचं. शेरनी ते ग्रीन वाला आहे. ते हिरवावाला ना, ते पहिलावाला झाड. हा, त्याचे झाड काय लग्न वगैरे असले ना, मस्त आहे व्यसनसाठी, तर आम्ही तेच करायचं. पण आता काय लोकांकडे पैसे आहेत ना, तर आर्टिफिशियल घेतात. तेच ना, पहिले लोक हेच करायचे गावाला. आता काय पैसे आले तू पाहिजे ते, आणि आता हे लोक बांधतात. प्रॅक्टिकली जाऊन घेऊन हे सर्व तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही मुंबईत, हे कोकणातच तुम्हाला बघायला भेटू शकते. हा कोकणचा तुम्ही परिसर, हा हे वातावरण तुम्ही बघा, हे तुम्हाला कुठेच नाही भेटणार. ह्याच्यात एवढा असा आनंद वाटतोय, एवढी शांतता आणि एवढं सायलेंट, म्हणजे एवढं चांगली आहे ना. तुम्हाला सर्वांना सुद्धा आवडेल. मी बघा इथे बसलोय, मला पण किती एकदम आनंद वाटतोय, एकदम वारा येतोय, एकदम चांगलं. मला एकदम बघून पण एकदम मन माझं आहे ना एकदम हे मोकळा झालाय का? मला एकदम खूप चांगलं वाटतं इथे.
आता आम्ही निघणार आहे चिपळूणला थोड्या वेळात. रात्री असणार आहे बाजार पालखी, चिपळूणची मानाची पालखी असणार आहे. तोपर्यंत आम्ही संध्याकाळी जाऊ. आता आपण निघूया चिपळूणच्या शिमग्याच्या पालखीसाठी. खूप मस्त पालखी असेल आणि तिथे डीजे नाईट पण असेल. तर मित्रांनो, स्टे ट्यून फॉर दिस वीडियो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय. Head down the highway side, cold wind, but it feels right. With you, I'm heavy breathing. Feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow, I'm losing the I'm begging it's you I adore. You took me to see Versailles in the middle of July. I'm falling to the deep end, giving into my feelings, afraid to go on this ride. I'm scared to crash inside. This time I might be speeding. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow, just go with the flow. I'm taking it slow, I'm losing the तो रात को हम लोग निकले थे ऑलमोस्ट 7 बजे के आसपास. हम लोग खेड़ से चिपलून निकले थे. देन चिपलून आए. चिपलून आने के बाद बहुत थक गए. दिन उसके बाद वीडियो बनाने के लिए टाइम नहीं मिला. इसके लिए मैं रेडी होके हम लोग थोड़े क्लिप्स देखेंगे जो कि भी है महालक्ष्मी पालकी के. तो इसके बाद की कमेंट्री मेरे दोस्त करेगा प्रथमेश. तो मिलते हैं. स्टे ट्यून. आम्ही काल रात्री शिमगाला गेलेलो, तिथे खूप सेलिब्रेट केला. रात्री आम्हाला सकाळी 6 वाजले आम्हाला घरी यायला. 6 वाजल्याने पूर्ण अंगात गुलाल आणि एवढा आम्ही थकलेलो ना, एवढा की आमच्यात ताकदच नव्हती. आम्ही येऊन सरळ झोपून गेलो. म्हणून आम्ही काय व्हिडिओ बनवला ना, म्हणून मी आता व्हिडिओ बनवतोय.